जागविताली वासुदेवाची स्वार पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी वाजवी पावा ग पावरल्या कृष्ण वाजवी पावा ग पावरल्या नारी कृष्ण वाजवी पावा ग वायरल्या द्वारी कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी बोल अन गाव जागविताली वासुदेवाची स्वारी गाव जागविताली वासुदेवाची वासुदेवाची स्वार गाव जागविताली वासुदेवाची स्वार धन पावलं वासुदेवाला धन पावलं वासुदेवाला धन पावलं म्हणजे पूर्वीच्या काळी एक वासुदेव आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं म्हणून पूर्वीचा काळ फार वेगळा होता पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाच्या दारावर पाटी असायची अतिथी देव भव आलेल्या अतिथीला देव मानण्याची परंपरा होती काही दिवसानंतर अतिथी देव भव नावाची पाटी गळून पडली तिच्या जागी दुसरी पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं शुभलाभ शुभलाभची पाटी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली काळ बदलत चालला माणसं बदलत चालले इंग्रज भारतामध्ये आले आणि आपल्या दारावर नवीन पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं वेलकम वेलकम नावाची पाटी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली काळ बदलत चालला माणसं बदलत चालले आणि ती वेलकम नावाची पाटी सुद्धा गळून पडली आणि बऱ्याच लोकांच्या दारावर आज पाट्या लागतात कुत्र्यापासून सावधान म्हणजे पूर्वीच्या काळी अतिथीला देव मानण्याची परंपरा कुठे आणि आत्ताच्या काळामध्ये अतिथीने आमच्या दारामध्ये येऊच नाही म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची परंपरा कुठे काळ कुठे चालला माणसं कुठे चालली म्हणून संस्कारांची फार किंमत आहे निवळोबरायांना काही साधकांनी प्रश्न केला निवळोबराया तुम्ही असं म्हणता हरी आठवा हृदयात साठवा मग तुमच्या तुकोबरायांनी तुमच्या गुरुंनी हरी आठवला त्याला हृदयामध्ये जागा दिली मग रात्रंदिवस तुमच्या गुरुंनी त्या विठ्ठलाचं चिंतन केल्यामुळे त्याचा फायदा त्यांना काय झाला हो निवळोबराय म्हणतात रात्रंदिवस विठ्ठलाचे चिंतन केल्यामुळे माझ्या गुरुंनी काळाला जिंकलं अभंगाचे जिंकोनिया काळा हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय
हरी 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 जय जय हरी 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 जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय तर हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरं येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काल बांधून नेईल सरते शेवटी बा सरत सेवकी बा काळ बांधून येईल सरत सेवकी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी प्रत्येकाने टाळी वाजवा प्रत्येकाने टाळी वाजवा या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या घोळा घोळा वाजती टाळ घोळा वाजती टाळ घोडा घोडा वाजती टाळ घोडा घोडा वाजती टाळ घोळा वाजती टाळ धना नाद रसाळ घोडा घोडा वाजती टाळ झन झन नाद रसाळ निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगावया आले अमाई माझे नाव शकून सांगावया आले अमाई माझे शकून सांगा भया आले माई माझे नाव शकून सांगा भया या माई माझे नाव अहम वाक्या सोहम वाक्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित हो करुणी उचित वा. प्रेम खाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागयास दान मागयास दान मागयास या शेजारीनं वा. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग. भया भया अगं बया. हिला पंढरीला नेलं ग बया नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया वा, 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 वा. महाराज काय म्हटले माहिती का हिला पंढरी ते पुण्यात लता मंगेशकरचा कार्यक्रम होता बरं का महाराज आणि त्यांचे कोरसवाले आलेच नाही तमाशातला नेला आणि मंगेशकर ताई म्हणत होत्या लता मंगेशकर मला हे दत्त गुरु दिसले तो म्हणत होता ही लाग बाई दत्त असं संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला एक सुधारण्याचा मार्ग सांगतायत बरं का नाथ बाबा म्हणतात की तुम्ही जर आळंदीला गेला नाही पंढरपूरला गेला नाही कीर्तनाला नाही भजनाला नाही तर तुमची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते देवा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी म्हणून संत महात्म्यांनी तुम्हाला मला जो मार्ग सांगितला केली पायवाट परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन काय केलं ही पायवाट दाखवल्यामुळे उल्लंघिला माया घाट आता माया घाट या शब्दाचा अर्थ कसा आहे बघा तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले पण माया घाट तुम्ही कुठे बघितला का तो इतका डेंजर आहे तुम्ही जगातले सगळे घाट पार करू शकता पण माया घाट पार करणं फार अवघड आहे
माया या शब्दाचा अर्थ काय? मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपस्या करत असताना एक भिल्लीने तिथे लाकडे गोळा करण्याकरता आली. मायेचं रूप भिल्लिनीने घेतलं आणि भगवान महादेवांना फसवण्याकरता ज्या वेळेला ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये आली, सुंदर रूप घेऊन आली, भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना तेव्हा हजारो वर्षाची तपश्चर्या सोडली आणि भगवान महादेव त्या भिल्लिनीच्या पाठीमागे पळत सुटले. धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा. लाविराजने 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 कामधन केवळ पंचानन, कामधन केवळ पंचानन, हेरका मदन मदन केवळ पंचानन, हेरका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव पण कुठेतरी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का? कुणीतरी त्याच्या पाया पडतं का? कुणीतरी जय ब्रह्मदेव असं म्हणतं का? नाही. कारण का? ब्रह्मदेवानं काय केलं माहितीये? एका मानस कन्येच्या अभिलाषा धरली. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. एका कन्येच्या अभिलाषा धरल्यामुळे मायेने तर ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली. केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा. इंद्राने काय केलं? गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली. चंद्र काळा झाला का? चंद्राने आपले गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि तेव्हा बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, या जगात तू एवढा तेजस्वी आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं रूप बघितलं, किती सुंदर आहे, किती सुंदर चंद्र दिसतो, पण त्याच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस ना, तुझ्या या सुंदर तेजवान चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. म्हणून आजही चंद्रावर काळा डाग आहे. तो बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले. नारायण नारायण. बसा नारदजी, काय म्हणणे? काही काम काढलेत का? नारदजी म्हणतायत हो, पण माणसात नाही, थोडस प्रायव्हेट आहे. दोघे जण बाजूला गेले. बोला नारदजी, काय काम काढलं? नारद मुनी म्हटले, भगवान कृष्णा, अरे किती युग झाले एकटाच फिरतोय, आता फिरून फिरून कंटाळा आला, किती दिवस एकट्याने राहायचं, आता वाटतं थोडस दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय म्हटले नारदजी? थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे. मग आता दोनाचे चार हात करायचे, मग कुठे बघितली का? कुठे बघून ठेवले का? नाही. मग दोनाचे चार हात करायचे म्हणता, मग कुठे बघायचे ना? नारद मुनी म्हणतात, अरे बघायची काय गरज आहे? म्हटले असं कसं? आणि तुला आहेत ना 16,108. म्हटले मग काय करायचं एवढ्यांचं? त्याच्यातली एकच देऊन टाक. देवाच्या लक्षात आलं का याला मायेनं पछाडलं, घेऊन टाक म्हटले माझी बायको. नारद मुनी म्हटले कुठली घेऊ? देवाने सांगितलं 16,108 बायका आहेत, त्याच्यापैकी ज्या बायको जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या महारातून त्या मला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. आणि बुडी मारल्याबरोबर नारदाला बायको पाहिजे होती ना, बुडी मारून नारदजी वरती आले.